संपूर्ण देशभरात आज 77वा प्रजासत्ताक दिनाचा उत्सव पाहायला मिळत आहे. मात्र अकोल्यातील प्रजासत्ताक दिनासारख्या राष्ट्रीय उत्सवाच्या दिवशीच बार्शीटाकळी तहसील कार्यालयात राष्ट्रगीताचा अवमान झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. राष्ट्रीय उत्सव प्रजासत्ताक दिन बार्शीटाकळी तहसील कार्यालयात राष्ट्रगीताचा अवमान झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बार्शीटाकळी येथील तहसील कार्यालयात राष्ट्रगीताचा अवमान झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. तशी तक्रारही जिल्हाधिकारी यांच्याकडे स्थानिकांनी केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार या ठिकाणी राष्ट्रगीत अर्ध्यावरून सुरू करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला, तर दुसरीकडे प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी ध्वजवंदन केले जाते, मात्र या ठिकाणी ध्वजारोहण करण्याचा आरोपही करण्यात आला. याचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला असून दरम्यान या घटनेनंतर स्थानिकांनी अकोल्याचे पालकमंत्री आकाश फुंडकर आणि जिल्हाधिकारी वर्षा मीना यांच्याकडे या घटनेची तक्रार केली आहे. यावेळी तहसीलदार यांच्यावर कार्यवाहीची मागणीही करण्यात आली. या प्रकरणी आता नेमकी कोणती कार्यवाही होते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. बार्शीटाकळी तहसील कार्यालयात आज ध्वजवंदनाचा कार्यक्रम सुरू असताना माननीय तहसीलदार साहेबांनी म्हणजे जे राष्ट्रगीत सुरू झालं होतं ते अर्ध्या मतातून सुरू झालं. ते अर्ध्या मतातून सुरू झाल्यावर जे लहान लहान विद्यार्थी त्यांनी सुद्धा अर्ध्या मतातून राष्ट्रगीत सुरू केलं. पंजाब सिंधू पासून जे शब्द आहे तिथून सुरू झालेला आहे. आणि त्याचबरोबर आज 26 जानेवारी असताना आपल्याला ध्वजवंदन करायचं असते, पण त्यांनी स्वातंत्र्य दिवशी जे आपण ध्वजारोहण करतो त्या प्रकारे ध्वजारोहण करून आजचं जे कार्य आहे त्याचा अवमान केलेला आहे. याबाबतची तक्रार देण्यासाठी आम्ही पालकमंत्री आणि जिल्हाधिकारी कार्यालयात आलो. त्यांना याबाबतचे निवेदन दिलं. त्या माननीय पालकमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिले की याविरुद्ध कारवाई करण्यात यावी. धन्यवाद. ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा.